ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. लोकसभा निवडणुकीचे मतदान दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी होणार आहे. या मतदान प्रक्रियेत मतदान कार्ड उपलब्ध नसल्यास कोणीही मतदानापासून वंचित राहू नये या दृष्टिकोनातून निवडणूक विभागाच्या वतीने इतर 12व्या पुराव्यापैकी एक पुरावा सादर करावा लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारांकडे मतदान ओळखपत्र नसल्यास इतर 12 कागदपत्रे त्यांची ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. केवळ मतदार ओळखपत्र नसल्याने मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. देशात लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली असून एकीकडे राजकीय पक्ष प्रचाराच्या कामाला लागले आहेत, तर दुसरीकडे मतदान प्रक्रियापासून ते प्रत्यक्ष मतमोजणीपर्यंतचे सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन केले आहे. दरम्यान निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मतदारांना मतदार ओळखपत्र सादर करता आले नाही तर त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागू नये यासाठी निवडणूक विभागाने इतर 12 कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व विभागीय आयुक्त कार्यालयासह जिल्हाधिकारी कार्यालयांना पत्र पाठविले आहे. यामध्ये मतदारांचे आधार कार्ड, हमी योजनेचे जॉब कार्ड, बँक पोस्ट ऑफिस यांचे छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत देण्यात आलेले आरोग्य विमा, स्मार्ट कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, पॅन कार्ड, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत दिलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह असलेले पेन्शन दस्तावेज, केंद्र राज्य सार्वजनिक उपक्रम तसेच पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने दिलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र आदी कागदपत्रांचा समावेश आहे. मतदारांनी यापैकी एक कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून सादर केल्यास त्यांना मतदान करता येणार आहे. दरम्यान छायाचित्रासह मतदार ओळखपत्राद्वारे मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील शब्दलेखनाच्या चुका, किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्याच्या सूचनाही निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.